गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की BAMSचा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड किती असू शकतो, आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की BAMSची आयडियल प्रेफरन्स लिस्ट ही कशी असली पाहिजे। तर त्या आयडियल लिस्टमध्ये फी स्ट्रक्चर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो। तर या व्हिडिओमध्ये बघूया की जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर काय असू शकतं। तर गव्हर्नमेंटचं बघितलं तर पहिला आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड, ज्याचं ॲप्रोक्स ट्युशन फी आहे 52,200 रुपये पर इयर। त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद, याची पण सेम आहे 52,200 रुपये। त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, याची पण सेम आहे। त्याच्यानंतर आर्य पोद्दार मेडिकल कॉलेज, याची थोडीशी कमी आहे 43,400 रुपये। त्याच्यानंतर येतं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती, याची 54,300 रुपये। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव, याची 90,000 पर इयर एवढी फी आहे। सो गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये याचा कट ऑफ थोडा कमी असतो। त्याच्यानंतर कर्मवीर व्यंकटराव तानाजी रांधीर हे कॉलेज येतं, याची फी 65,852 रुपये। त्याच्यानंतर श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर 71,250 रुपये एवढी फी येते। त्याच्यानंतरचे काही प्रायव्हेट कॉलेजेस बघूया। CSMSS आयुर्वेदिक महाविद्यालय औरंगाबाद, याची फी 2,11,500 रुपये एवढी आहे। त्याच्यानंतर नागपूरचं जे आहे त्याचे 1,90,000। सेकंड नागपूरचं ज्युपिटर आयुर्वेदिक महाविद्यालय 1,33,633 रुपये पर इयर। त्याच्यानंतर KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज मुंबई 58,050 रुपये। त्यानंतर टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे 52,500 रुपये। या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल। सो हे होते काय प्रायव्हेट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यांचे फी स्ट्रक्चर। सर्व कॉलेज इन्क्लूड करणं पॉसिबल झालेलं नाही, मॅक्झिमम कव्हर केलेले आहेत। सो या व्हिडिओमध्ये फी स्ट्रक्चरबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे।